मुझे 9 लखा मंगा दे रे ओ सैया दीवाने, मुझे 9 लखा मंगा दे रे ओ सैया दीवाने। माथे पे झूमर, कानों में झुमका, पाँव में पायलिया, हाथों में हो कंगना। मुझे 9 लखा मंगा दे रे ओ सैया दीवाने, तुझे मैं तुझे सीने से लगा लूंगी ओ सैया दीवाने, मुझे 9 लखा मंगा दे रे ओ सैया दीवाने। नौलखा 18व्या शतकाच्या सुरुवातीला मराठा साम्राज्याचे तेजस्वी सेनानी पहिले पेशवे बाजीराव यांनी घडवून घेतलेला हा राजेशाही हार मोती, हिरे आणि पाचूंच्या वैभवाने नटलेला. त्या काळात त्याची किंमत होती तब्बल 9 लाख रुपये आणि म्हणूनच इतिहासाने त्याला नाव दिलं नौलखा हार. पुढील प्रत्येक पेशवाई पिढीने त्यात नवी रत्न गुंफली. हा हार केवळ दागिना नव्हता, ती ओळख होती मराठेशाहीच्या वैभवाची, अभिरुचीची आणि मराठी साम्राज्याची. 16 शृंगारातला कंठहार म्हणजे ट्रूली द तालिस्मान ऑफ ज्वेलरी. लग्नाच्या त्या लाईफ चेंजिंग क्षणी कंठहार वधूला फक्त पार्टनरशी नाही तर स्वतःच्या इनर पीसशीही जोडतो. कधी मोत्यांचा निरागसपणा, कधी सोन्याची राजसता, कधी रत्नांची रंगीत कविता. कंठहार म्हणजे फक्त गळ्यातला अलंकार नाही, तर तो मन आणि सौंदर्य यांना जोडणारा एक अतूट सुंदर बंध आहे. मग वस्त्र कुठलेही असो, एक सिग्नेचर नेकपीस घातलं ना की बात खल्लास. भारतभरात कंठहारांचे प्रकार, नावं आणि वैविध्य किती. महाराष्ट्राचा चंद्रहार, कोल्हापुरी साज, वज्रटीक, चपलाहार, ठुशी, पुतळी हार, बकुळी हार, चिंचपेटी, तन्मणी, मोहनमाळ, राणीहार, बोरमाळ, चंपाकळी हार. राजस्थानचे आड, हिमानिया, हंसली, कंठी, राणीहार. गुजरातची हांसळी, चंदनहार, कालीगंठी, डोडी. आणि पंजाबमधला गुलुबंद, जुगनी, सिंग तावील, सातलडी. काश्मीरची देजूर, अलखाहोर, डोलेमाल, चापकली, नालेहार, हलकाबंद. तमिळनाडूमधली कासुमाळे, मांगामलई, अत्तिगाई, मल्लीगाई. केरळमधली कासुमाला, मंगमाला, पलक्कमाला, मुलमुत्तुमाला, नागपदम. आंध्र तेलंगणाची कासुमाला, गुट्टा पुसलू, पुथली. कर्नाटकाचा लक्ष्मीहारा, कासीनासरा, अवलक्कीसरा, अडिगाई करीमणी. बंगालची चीक, पातीहार, सीताहार, सातनोलीहार. आणि ओडिशाचा तरकासी पदकहार, ओडिया चोकर, दाबुलू बेड्डा. आणि नॉर्थ ईस्ट आसामची जोंबिरी, लोकापारो, गलपाता, दुगदुगी, पैला, रिगिटोक, हिबीमापल, लिकचाओ, खयांखराई. उत्तर भारतातला कुंदनहार, नवरत्नहार, आद, सातलडा. अगं, बघता बघता इथेच 70 नावं झाली. आपल्या भारत देशात प्रत्येक नेकलेस हा फक्त दागिनाच नाही, तर तो त्या प्रदेशाची कला, परंपरा, स्त्री सौंदर्य आणि इतिहास गळ्यात मिरवणारी एक जिवंत ओळखच आहे. सासों की माला पे, हाँ, सासों की माला पे सिमरू में पी का नाम, सासों की माला पे सिमरू में पी का नाम. अपने मन की मैं जानू और पी के मन की राह, सासों की माला पे सिमरू में पी का नाम. वा पल्लवी, प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की गळ्यातील हार मन स्थिर ठेवतो,
ताण कमी करतो आणि विचारांना एक शांत स्पष्टता देतो. तो फक्त गळा सजवत नाही, तो हृदयाजवळ विसावतो. राईट ओव्हर द हार्ट चक्र, द सेंटर ऑफ लव्ह, कंपॅशन अँड इमोशनल बॅलन्स. भारतीय परंपरेनुसार गोल्ड, सिल्वर किंवा जेमस्टोन्सचे नेकलेसेस अनाहत चक्राच्या जागेवर पॉझिटिव्ह एनर्जी जागृत करतात आणि मनाला एक सटल काम देतात. हो ना. आणि आरतीताई, 16 शृंगारात ना अनेक दागिने येतात, पण महाराष्ट्र आणि कर्नाटकात एक दागिना असा आहे जो फक्त अंगावर घातला जात नाही, तो आयुष्यभर मनात जपला जातो. आणि ते म्हणजे मंगळसूत्र. मंगळ म्हणजे शुभ, पवित्र, आणि सूत्र म्हणजे नात्यांना जोडणारा धागा. 2 जीव, 2 कुटुंब, 2 जग एका काळ्या मण्यांच्या धाग्यात कायमची गुंफली जातात. मंगळसूत्रातले काळे मणी म्हणजे फक्त सजावट नाही, त्यामागे एक सुंदर भावना आहे. वाईट नजरेपासून, अशुभ ऊर्जेपासून या नात्यांचं रक्षण व्हावं, ही त्यामागची श्रद्धा. आणि त्या 2 सोन्याच्या वाट्या, एक माहेरची, एक सासरची, शिव आणि शक्ती, जणू 2 घरांचं प्रेम गळ्यात येऊन विसावतं. मुहूर्तमणी किंवा कंठमणी हा महाराष्ट्रातील विवाह संस्कारातील एक महत्त्वाचा अलंकार. हळद किंवा लग्नविधीवेळी पिवळ्या धाग्यात किंवा काळ्या मण्यांच्या माळेत मध्यभागी ओवलेला हा सोन्याचा मणी नववधूच्या गळ्यात घातला जातो. परंपरेनुसार तो गळ्याजवळील विशुद्ध चक्राशी जोडला जातो आणि शुभत्व, संरक्षण व नव्या आयुष्याची मंगल सुरुवात यांचं प्रतीक मानला जातो. पूर्वी बालविवाहाच्या काळात वधू वयात येईपर्यंत मंगळसूत्र उलट ठेवलं जाई. संसाराची जबाबदारी स्वीकारण्यास ती तयार झाल्यावर ओटी भरून मंगळसूत्र सरळ केलं जाईल. आज ही प्रथा प्रतिकात्मक स्वरूपात टिकून आहे. नववधूचे नुकतेच लग्न झाले आहे याची ओळख म्हणून मंगळसूत्र उलटे घालतात. लर्निंग लायसन्स पक्क झालं की 16 दिवसांनी सरळ करतात. मला मंगळसूत्रातली सर्वात सुंदर गोष्ट कुठली वाटते माहितीये का? ते किती साधं असतं, पण त्याचा अर्थ मात्र अफाट असतो. ना फार चमकदमक, ना दिखावा, पण त्या एका धाग्यात विश्वास, जबाबदारी, प्रेम, साथ सगळं गुंफलेलं असतं. मंगळसूत्रामध्ये 2 व्यक्तींच्या ऊर्जा एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता असते, ज्यामुळे वैवाहिक जीवनात स्थिरता आणि मानसिक शांतता लाभते अशी श्रद्धा आहे. मला वाटतं म्हणूनच लग्नातला तो क्षण अगदी खास आणि इमोशनल असतो. जेव्हा वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो, तो फक्त दागिना घालत नाही, तो म्हणत असतो, आता तुझं सुख दुःख, तुझे अश्रू, तुझं हसू, सगळ्यात मी तुझ्या सोबत आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीत मंगळसूत्राला फक्त दागिना मानला जात नाही, ते विवाहित स्त्रीचं स्त्रीधन मानलं जातं. तिचं सौभाग्य, तिची ओळख, तिची जपलेली भावना. मंगळसूत्र बांधताना मांगल्य धरणम या विधीत हे मंगल श्लोक म्हटले जातात. मंगल्य तंतुनानेन भर्तृजीवन हेतुना कंठे बंधामि सुभगे साजीव शरदा शतम. याचा अर्थ, या सुंदर व भाग्यशाली पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याने पती शतायुषी होवो असा आहे. आणि पुढे असं स्तोत्र आहे, सूत्रम मांगल्य संयुक्तम कंठे बंधामि ते प्रिये सौभाग्य प्रीती सौहार्द्र द्योतकम सुमनोहरम. म्हणजे पती पत्नीचं वैवाहिक जीवन सौभाग्य, मैत्री व स्नेहपूर्ण हो. किती सुंदर ना. एका धाग्यात आयुष्यभराचा विश्वास आहे. गळ्यात माझ्या तूच जीव लगा, मंगलमणी बांधले, जन्मोजन्मीची सुवासीन मी
तुझ्यामुळे जाहले, गळ्यात माझ्या तूच जीवलगा, मंगलमणी बांधले, जन्मोजन्मीची सुवासीन मी, तुझ्यामुळे जाहले, गळ्यात माझ्या तूच जीवलगा. दक्षिण भारतात मंगळसूत्राला ताली किंवा तिरुमंगल्यम म्हणतात. पण गंमत म्हणजे प्रत्येक प्रदेशाची ताली वेगळी आणि तिची कहाणीही वेगळी. तमिळनाडूत तालीत तुळशी पान, कुलदैवत किंवा शुभ चिन्हांच्या आकाराची सोन्याची पदकं असतात. सुरुवातीला ती पिवळ्या धाग्यात बांधतात, नंतर सोन्याच्या साखळीत गुंफतात. केरळमध्ये एलक्का ताली आणि नागपड ताली प्रसिद्ध आहेत. तर ख्रिस्ती समाजात मिन्नू, मध्यभागी क्रॉस असलेलं साधं पण अर्थपूर्ण सोन्याचं पदक. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मंगळसूत्रमू 2 सोन्याच्या वाट्यांसारख्या पदकांनी बनतं. 2 कुटुंबांच्या मिलनाचं सुंदर प्रतीक. आणि कर्नाटकात कार्थमणी पथक, कोरल, सोन्याचे मणी आणि देवी लक्ष्मीचं नाण्यासारखं पदक. श्रद्धा, सौभाग्य आणि समृद्धीचा सुंदर संगम. धागा एकच, वैवाहिक बंधनाचा, पण प्रत्येक तालीत त्या प्रदेशाची संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेची वेगळी स्वाक्षरी असते. गुंदलाओ रे मालनिया, गुंदलाओ रे मालनिया, बेगी हरवा करहु सिंगरवा, बेगी हरवा करहु सिंगरवा, लागू करवा हस हस पिया को मनाऊ, गाऊ मंगल चार बंधाऊ, नीत उत करू काज, गुंदलाओ रे मालनिया, गुंदलाओ रे मालनिया. शृंगारामागचं सायन्स शोधताना आम्हाला खूप इंटरेस्टिंग माहिती मिळाली. गळ्यातला हार हा फक्त दागिना नसतो, तो मनाच्या आणि ऊर्जेच्या स्पंदनांशी जोडलेला एक शांत संवाद असतो. ॲब्सोल्युटली पल्लवी. डिफरंट मेटल्स अफेक्ट द वेअरर डिफरंटली. फॉर एक्झाम्पल, सोन्याचा हार तेज, समृद्धी आणि आत्मविश्वासाचं प्रतीक मानला जातो. त्याची उष्ण ऊर्जा मनाला स्थैर्य आणि स्पष्टता देते. Gold is believed to attract the highest proportion of positive divine consciousness. Gemstones and metals each carry a signature frequency. Diamonds, for example, are known to have one of the highest frequency of all gemstones. बरोबर. मोत्यांचा हार मनाला शांत करतो, भावनांना संतुलित ठेवतो आणि अंतर्ज्ञान अधिक सूक्ष्म बनवतो. म्हणूनच मोती नेहमीच सौम्यता आणि शहाणपणाशी जोडले जातात. आणि रुबी, एमरल्ड, सफायर ही रत्न केवळ सुंदर नाही, प्रत्येक रत्नाची स्वतःची एनर्जी आणि व्हायब्रेशन्स असतात, जी व्यक्तिमत्वात पॉझिटिव्ह चेंजेस घडवतात, अशी प्राचीन मान्यता आहे. वेअरिंग स्पेसिफिक क्रिस्टल्स और मेटल्स इज बिलीव्ड टू इन्फ्लुएन्स युअर बॉडीज नॅचरल एनर्जी फील्ड. हो, आणि चांदीचा हार चंद्र ऊर्जेशी जोडला जातो. तो मन शांत ठेवतो, नकारात्मकता दूर करतो आणि एक प्रकारची आंतरिक प्रसन्नता देतो. म्हणून सिल्वर इज हिस्टॉरिकली वोर्न बिलो द वेस्ट टू ब्लॉक नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स. हार हा फक्त ब्रायडल लुकचा सेंटरपीस नसतो, तो प्रेम, माया आणि मनाच्या सुंदर भावनांशी जोडलेला एक खास दुवा असतो. गळ्यातला हार
स्त्रीच्या भावनांना संतुलित ठेवतो, नेगेटिव्ह ऊर्जा दूर करतो आणि तिच्या औरामध्ये एक शांत तेजस्वी हार्मनी निर्माण करतो. म्हणूनच हार केवळ सुंदर दिसत नाही, आयुर्वेदानुसार तो ब्लड प्रेशर आणि हार्ट रिदम संतुलित ठेवून नवरीला शांत आणि कंपोज राहायलाही मदत करतो, अशी पारंपरिक मान्यता आहे. आणि मिनल, गळ्यातल्या हारा इतकंच पेंडंट म्हणजे त्याचं पदक आणि त्याची ड्रॉप लेंथ खूप महत्वाची असते. कारण पेंडंट म्हणजे फक्त चेन आणि त्याला लावलेला चाम असं नाही, तर ती त्या हाराच्या व्यक्तिमत्वाची सिग्नेचर असते. टायटॅनिक मूवी मधलं रोजचं हार्ट ऑफ द ओशन ते ब्लू डायमंड पेंडंट आठवते? अविस्मरणीय. पेंडंटचा आकार, लांबी आणि डिझाईन चेहऱ्याचा आणि व्यक्तिमत्वाचा बॅलन्स सुंदरपणे खुलवतात. शार्प आणि अँग्युलर पेंडंट गोल चेहऱ्याला डेफिनेशन देतात, तर सॉफ्ट कर्व्स असलेलं डिझाईन स्क्वेअर फेसला सौम्यता देते. So true, Pallavi. One statement necklace glams up any outfit, any occasion, without feeling like too much. गल्ल्यांसाखली सोन्याची ही पोरी कोणाची, गल्ल्यांसाखली सोन्याची ही पोरी कोणाची, इसकी अदा मेरा दिल ले गई ही पोरी कोणाची, गल्ल्यांसाखली सोन्याची ही पोरी कोणाची, हो जाए अपनी अगर दोस्ती, तू जो मिले तो मिले जिंदगी, गल्ल्यांसाखली सोन्याची ही पोरी कोणाची, गल्ल्यांसाखली सोन्याची ही पोरी कोणाची. अगं, कंठहारांच्या कथाही खूप रंजक आहेत बरं का. रामायणात एक सुंदर प्रसंग सांगितला जातो. भगवान रामांनी भक्त हनुमानाला मोत्यांचा एक बहुमोल हार भेट दिला, पण हनुमान त्या हारातील प्रत्येक मोती फोडून पाहू लागला. सगळे आश्चर्यचकित झाले. तेव्हा हनुमान शांतपणे म्हणाला, ज्यात राम सीता नाहीत ते माझ्यासाठी केवळ रिकामे मोती आहेत. महाभारतात एकावली ह्या मोत्यांच्या हाराचा उल्लेख सापडतो. एकावली, एक संध देखणा मोत्यांचा हार. महाभारतात हा हार अप्सरांच्या सौंदर्याचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे. अजंठाच्या शिल्पातही त्याची झलक दिसते. रत्नावली नाटकात तर एका राजकन्येची खरी ओळख तिच्या एकावलीमुळेच पटते. असं म्हणतात, गळ्यातील एकावली फक्त दागिना नव्हती, ती राजेशाही ओळखीची स्वाक्षरी होती. नागमणी, नागाच्या फण्यावर वसलेला रहस्यमय तेजस्वी मणी. लोककथानुसार वृद्ध नागाच्या विषातून हा निळसर हिरवा मणी तयार होतो आणि अंधारातही चमकतो. हा मणी ज्याच्याकडे असेल त्याला सामर्थ्य, वैभव आणि अद्भुत परिवर्तन लाभतं अशी श्रद्धा आहे बरं का. असं म्हणतात, नागमणी फक्त उजेड देत नाही, तो नशिबाचंच रूप बदलतो. आणि वैजयंती माळ, राम आणि विष्णूशी जोडलेली विजयाची पवित्र माळ. रत्नजडीत किंवा वैजयंतीच्या म्हणजे जॉब्स टिअर्सच्या अश्रूंसारख्या बियांपासून बनलेली ही माळ पंचमहाभूतांचं प्रतीक मानली जाते. काही ठिकाणी ती तुळशीच्या काळ्या मण्यातही गुंफलेली दिसते. वैष्णव परंपरेत तिचं विशेष आध्यात्मिक महत्व आहे. असं म्हणतात, वैजयंती माळ गळ्यात असली की ती मनालाही एक शांत विजय लाभतो. मोहेला दे, मोहेला दे नौलखा हार, आई मैं तो मेले में, मोहेला दे नौलखा हार, आई मैं तो मेले में, पहना दे नौलखा हार, आई मैं तो मेले में, पहना दे नौलखा हार, आई मैं तो मेले में. मुघल दरबारांपासून मंदिरांच्या प्रांगणांपर्यंत इंडियन ज्वेलरी, नेक पीसेस स्पेसिफिकली म्हणजे फक्त कला नाही, ती संस्कृतीची जिवंत परंपरा आहे. जगभरातील प्रभाव भारतात आले
पण इथल्या कारागिरांनी त्यांना दिला स्वतःचा सोल, रिच्युअल मीनिंग आणि अनमॅच्ड क्राफ्टमनशिप. फ्रॉम रॉयल ट्रेजरीज टू टेम्पल ट्रेडिशन्स, फ्रॉम पर्ल्स ऑफ डिवोशन टू डायमंड्स ऑफ डेस्टिनी, एव्हरी नेकलेस कॅरीज अ स्टोरी क्लोज टू दी हार्ट. नवानगरच्या महाराजांची ही रुबी डायमंड रिव्हियर म्हणजे रॉयल एलिगन्सचा शिखरबिंदू. महाराजा दिग्विजय सिंग यांनी बनवून घेतलेल्या या हारात 116 बर्मीज रुबीज आणि क्रिस्टल व्हाईट डायमंड्स जडवलेले आहेत. फाईन क्राफ्ट्समनशिप, फ्लॉलेस डिटेलिंग आणि राजेशाही अभिरुची यामुळे हा हार आज प्रसिद्ध अल्थानी कलेक्शनचा भाग मानला जातो. महाराणी सीतादेवी आणि त्यांचा स्टार ऑफ द साऊथ नेकलेस म्हणजे रॉयल ग्लॅमरची जिवंत दंतकथा. 1853 मध्ये ब्राझीलमध्ये सापडलेला हा डायमंड सुरुवातीला 254 कॅरेट्स होता. 128 कॅरेट्स मध्ये कट करण्यात आला आणि जगप्रसिद्ध ठरला. पॅरिसमधील प्रसिद्ध ज्वेलर शोमे यांनी तयार केलेला हा हार गायकवाड डायनेस्टीचा पोर्टेबल ट्रेझरी मानला जायचा. त्या काळच्या आयकॉनिक फोटोग्राफ्समध्ये महाराणी सीतादेवी हा भव्य हार साध्या पांढऱ्या साडीसोबत घालून दिसतात. एफर्टलेस रॉयल एलिगन्स पर्सॉनिफाईड. इंदोरचे महाराज तिसरे तुकोजीराव होळकर यांना डायमंड्स बद्दल विलक्षण आकर्षण होतं. त्यांच्या महाराजा ऑफ इंदोर नेकलेसला स्पॅनिश इन्क्विजिशन नेकलेस म्हणून ओळखलं जायचं. त्या भव्य हारात 374 डायमंड्स आणि जगातले उत्कृष्ट मानले जाणारे 15 कोलंबियन एम्ब्रल्स जडवलेले होते. 1948 मध्ये प्रसिद्ध ज्वेलर हॅरी विन्स्टन यांनी हा मास्टरपीस विकत घेतला आणि आज तो स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन मध्ये प्रदर्शित आहे. प्रिन्सेस डायना त्यांचा आयकॉनिक सफायर पर्ल चोकर आजही रॉयल फॅशनचं टाइमलेस सिम्बल मानलं जातं. 7 पर्ल स्ट्रँड, मध्यभागी मोठा सिलोन सफायर आणि भोवती डायमंड. सुरुवातीला हा सफायर ब्रूच क्वीन मदर यांनी डायनाला लग्नात आहेर म्हणजे वेडिंग गिफ्ट म्हणून दिला होता. नंतर डायना यांनी त्याचं ड्रॅमॅटिक चोकर मध्ये रूपांतर केलं. 1985 मध्ये व्हाईट हाऊस मध्ये वेल्वेट गाऊन सोबत जॉन ट्रॅव्हल्टा बरोबर डान्स करताना तो हार अक्षरशः इतिहासातच चमकून गेला. आता आपलं वऱ्हाड आलंय कोल्हापूरला. जरतारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज, जरतारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज रावांचं नाव घेऊन गृहप्रवेश करते आज. महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अत्यंत पारंपरिक, राजेशाही आणि शुभ मानला जाणारा दागिना आणि कोल्हापूरची शान म्हणजे कोल्हापुरी साज. मराठमोळ्या वैभवाची सोन्यात गुंफलेली ओळख. नऊवारी आणि पैठणीवर खुलणारा हा भरगच्च हार इतका देखणा असतो की गळ्यात दुसऱ्या दागिन्याची गरजच भासत नाही. या साजातील 21 डूल म्हणजे शुभत्वाची छोटी विश्व. विष्णूंचे अवतार, माणिक, पाचू, डोरला आणि पारंपरिक प्रतीकांनी सजलेली. मध्यभागी असलेलं कीर्तिमुख पदक आणि सोन्याचे जावमणी त्याला एक रॉयल ग्रेस देतात. चंद्रसाज, सूर्यसाज, कासव वाघनख साज त्यांची शानच निराळी. तर अशी ही कंठहाराची कहाणी. हार म्हणजे फक्त गळ्यातला दागिना नाही, तो आठवणींचा वारसा आहे, प्रेमाची खूण आहे. कधी भक्ती, कधी सत्ता, कधी सौंदर्य, कधी ओळखीची राजमुद्राच. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला? तुमच्याकडे कंठहाराची कुठली गोष्ट आहे? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया आणखीन एका शृंगाराची रंजक गोष्ट घेऊन. स्टे ट्यून्ड. जुन्यातलं शहाणपण आणि नव्यातली एनर्जी, परंपरेचा पाया आणि नव्या विचारांचे पंख म्हणजे मातरम.